Welcome to Sirsagar Digital Smart Coaching. So, dear student, our chapter name is the rotational dynamics. It is the chapter number 1 in our physics part 1. Now, we started the concept. Name of concept is the application of uniform circular motion. Actually, in last class we already completed first application, and in that application we already calculated that is the formula Vmax. It is the maximum speed, and this Vmax it is equal to the under root of Vs into Rg. This formula Vmax means it is the actually maximum speed of car, maximum speed of vehicle. Mu suffix S is the coefficient of friction between surface of road and that tire. R means the radius, G means the acceleration due to gravity. Now we have to study that is the second one concept, second one application of this uniform circular motion. It is the wave or wall of deck. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या क्लासमध्ये एक इंटरेस्टिंग असा महत्त्वाचा कन्सेप्ट ऍप्लिकेशन स्टडी करायचा आहे. वेव और वॉल ऑफ डेक असं या कन्सेप्टचं नाव आहे आणि ब्रॅकेट मध्ये मोदकाकुवा असं दिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी पीडीएफ मध्येच म्हणजे आपल्या स्टेट बोर्डच्या पीडीएफ मध्ये मोदकाकुवा असं नाव देण्यात आले. मोदकाकुवा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण रोजचं किंवा यात्रेमध्ये बघतो बघा मोदकाकुवा, ज्या एक असं सर्क्युलर ट्रॅक तयार केलेलं असतं आणि त्या ट्रॅक वरती तुम्ही पाहता एखादी कार मूव्ह होती किंवा बाईक मूव्ह होती. तिथे आपण काय करतो, पैसे देतो आणि पाहायला जात असतो. ऍक्च्युअली जी कार मूव्ह होती किंवा व्हेकल मूव्ह होती ती कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह देऊ लागते. नंबर ऑफ कार्स तिथं मूव्ह होताना दाखवतो आपण 2-3. जर स्पीड कमी अधिक जरी झाली तरी त्या ठिकाणी असा मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि अचानक त्या ठिकाणी कार किंवा बाईक काही असं कोणत्याही प्रकारचं व्हेकल असेल ते खाली पडून त्या ठिकाणचा जो ड्रायव्हर आहे तो मरू सुद्धा शकतो. अशी खूप भयानक भीती असते. ऍक्च्युली या कन्सेप्टद्वारे मिनिमम स्पीड किती असणं आवश्यक आहे, व्हेकलची मिनिमम स्पीड किती पाहिजे, ती कशी फाइंड करायची आहे ते आपण या ठिकाणी स्टडी करणार. तर पहा, द व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. एक आपण या ठिकाणी एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. Vertical cylindrical rod wall of any radius. Any radius असा. The vehicle is driving inside it. Vehicle काय आहे या ठिकाणी ड्राइव्ह आहे. जी कार आहे किंवा जी बाईक आहे ती या ट्रॅक वरतून ऍक्च्युअली काय होताना दाखवते आपल्याला मूव्ह होतात. इथं सी म्हणजे सेंटर आहे आपण दाखवलेला आहे. त्या ठिकाणी एम जी म्हणजे वेट आहे डायरेक्टेड टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवतो. या ठिकाणी एन म्हणजे नॉर्मल कॉम्पोनंट आहे, हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड्स कुठे आहे तो सेंटरकडे. आणि एफ सफिक्स एस म्हणजे कोणता फोर्स आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. हा फोर्स आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. आता काय आपल्याला या ठिकाणी वेल और वॉल ऑफ डेकची डेफिनेशन डिफाइन करायची आहे. डेफिनेशन काय, द वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल of any radius
inside the vehicle is driven in the horizontal circle is called wall of death. काय सांगितलं आपण? एक हा वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आपण या ठिकाणी ड्रॉ केला आहे. ज्याचं रेडियस काही असेल बघा आणि यामध्ये व्हेइकल काय होत आहे? ड्रायव्हर ड्राइव्ह करत आहे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. ऍक्च्युली विद्यार्थी मित्रांनो, या फिगरवरून तुम्हाला जरी कळत नसलं तरी मी या ठिकाणी या स्क्रीनवर एक मोठा कुवा हे दाखवलेला आहे. यामध्ये तुम्हाला हा वाल कसा दिसायला? सिलेंड्रिकल वाल आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. यामध्ये कार तुम्हाला काय होताना दिसत आहे? कार मूव्ह होताना रिप्रेझेंट केलेला आहे. 2-3 कार दाखवलेले आहेत आपण किंवा याच्याऐवजी तुम्हाला या ठिकाणी बाईक सुद्धा काय करता येतं? रिप्रेझेंट करता येतं. या फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी सिंपली डेफिनेशन सांगितली. दिस वाल, हा जो वाल आहे हा कशासाठी यूज केला जातो? दिस वाल इज यूज फॉर डेंजरस स्टंट ऑफ व्हेइकल. दिस वाल is used for dangerous stunts of vehicle driving on it. So it is called as the, यालाच आपण मोठा फॉर्म म्हटलं की हा जो वाल आपण या ठिकाणी यूज केलेला आहे हा आपल्याला कशासाठी यूज करता येतो? तर कार स्टंट मारण्यासाठी स्टंट मॅन असतात बघा. असं कोणाला आपल्याला करून पाहता येईल असं नाही. तुम्ही करून पाहायला जातात दुसरं काहीतरी होईल बघा. असं करून पाहायचं नाही. यासाठी स्पेशली स्टंट मॅन असतात बघा. पिक्चर मध्ये वगैरे पाहतो किंवा यात्रेमध्ये ते स्टंट मॅन असतात, त्यांना त्याची प्रॅक्टिस असते म्हणून करून पाहायचं नाहीये. नाहीतर म्हणताना आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला सर्व माहिती असं करायचं नाही. आता बघा, फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी किंवा जो फोर्स आहे ऍक्टिंग ऑन इट डिपेंड्स, आपण जो फोर्स जो ऍक्ट होत आहे तो कशा कशावरती डिपेंड आहे? 3 क्वांटिटी वरती डिपेंड आहे का? एक म्हणजे आहे mg. mg म्हणजे आहे वेट ऑफ व्हेइकल. आपण या ठिकाणी वेट दाखवलेला आहे. वेट कोणत्या डायरेक्शनला? वेट इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्ड डायरेक्शनला आपण mg हे वेट काय केलेलं आहे? रिप्रेझेंट केलेलं आहे. दुसरा म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं n म्हणजे नॉर्मल is horizontally directed towards center, कसं डायरेक्टेड आहे? हा सेंटरच्या डायरेक्शनकडे आहे, सेंटर. आणि आपल्याकडे तिसरा जो आहे तो म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आहे. तो कोणत्या डायरेक्शनला आहे? अपवर्ड डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनला आहे? हा अपवर्ड डायरेक्शनला आपण आहे असं रिप्रेझेंट केलेलं आहे. आता या ठिकाणी स्लिपिंग वगैरे प्रोसेस होती. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो कशाच्या इक्वल असतो माहित आहे? तर स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे सेंट्रिपिटल फोर्सच्या इक्वल असतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ऍक्च्युली आपण हा वेट ऑफ व्हेइकलच्या इक्वल असतो, नॉट सेंट्रिपिटल फोर्स.
हा कशाचा इक्वल आहे, वेटच्या इक्वल आहे या कंडिशन मध्ये, तिथं आपण सेंटीमीटर फोर्सचा घेतला. F सफिक्स इज इक्वल टू mg असं आहे, याला कन्सिडर करा 1. जो नॉर्मल रिएक्शन आहे याला जो बॅलन्स केला जातो या ठिकाणी, तर त्याला बॅलन्स हा सेंटीमीटर फोर्स द्वारे केला जातो, म्हणजे mv² डिवाइडेड बाय r. याला इक्वेशन कन्सिडर करा, इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला असं कंडिशन दिलेलं की हा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे हा कसा असतो सांगितलेलं बघा, हा लेस दॅन किंवा इक्वल असतो बघा, कशाच्या, mvs इंटू यांच्या लेस दॅन असतो किंवा कसा आहे हा इक्वल आहे, लहान असतो. लेस दॅनचं साइन तुम्हाला म्हणजे आपण fs हे लेस दॅनचं साइन आहे असं केलं की लेस दॅन इक्वल टू होतो mvs इंटू n. याला कन्सिडर करा इक्वेशन नंबर 3. आता थिअरी नाहीये बघा, यामध्ये आपण डेरिव्हेशन फाइंड करूया. मिनिमम व्हेलॉसिटी, मिनिमम स्पीड काय असेल व्हेकलची, ही आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. आता आपण या ठिकाणी fs ची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू आहे, सबस्टिट्यूट that is the 1 and 2 in equation 3. 1 आणि 2 इक्वेशन 3 मध्ये काय करायचं आपल्याला, सबस्टिट्यूट करायचं. हा आहे mg, हा लेस दॅन इक्वल टू आहे, हा mvs जसा तसा घेतो मी, n म्हणजे आहे mv² डिवाइडेड बाय r. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हा m काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ऍक्च्युली कॅन्सलची टर्म आपल्याला दाखवता येत नाही फिजिक्स मध्ये, ओके. त्यामुळे डायरेक्टली आपण जे राहतं रिमेनिंग ते घेऊया. g हा r ला इकडे शिफ्ट करायला म्हणजे rg, हा लेस दॅन इक्वल टू mvs, हा काय राहिला v². ऍक्च्युली स्पीड जी आहे मिनिमम आहे, v² मिनिमम असा, म्हणजे देअरफॉर rg हा mvs इकडे डिनॉमिनेटर मध्ये लेस दॅन इक्वल टू v² मिनिमम असं. या स्टेप नंतर पाय आपण इकडे साइन चेंज करूया, म्हणजे याला इकडे शिफ्ट करा. काय होईल, v² मिनिमम लेस दॅन इक्वल टू ऐवजी काय होणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू rg डिवाइडेड बाय mvs. या फॉर्म मध्ये इक्वेशन येणार आहे. तर या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू ला आपण v² मिनिमम इक्वल टू चं साइन डायरेक्टली यूज करता येईल, rg डिवाइडेड बाय mvs असं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी. आपल्याला v मिनिमम ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय करू आपण, दोन्ही साइडनं स्क्वेअर रूट घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडनं स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल पहा, याचं स्क्वेअर रूट होणार आहे v मिनिमम, इट इज इक्वल टू हे काय होणार आहे अंडर रूट rg डिवाइडेड बाय mvs. या फॉर्म मध्ये आपलं इक्वेशन आलेलं आहे. इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 4. सो दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. यावेळेला आपल्याला वेन और वॉल ऑफ डेल काय करता येतं, फाइंड करता येतं. सो थँक्यू.